अखेर मृत्यूनंतर 10 दिवसांपर्यंत पिंडदान का केले जाते? ज्याप्रमाणे आईने भोजन केल्यावर गर्भात 9 महिन्यांपर्यंत बाळाच्या शरीराचा विकास होतो, अगदी त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी 10 दिवसांपर्यंत पिंडदान केल्याने त्याच्या प्रेत शरीराचा विकास होतो. गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्म्याला पाप आणि पुण्यकर्मांची फळे भोगण्यासाठी एक प्रेत शरीर मिळते. पहिल्या दिवसाच्या पिंडदानाने त्या प्रेत शरीराचे डोके म्हणजेच शीर बनते. दुसऱ्या दिवशी मान आणि खांदे बनतात. तिसऱ्या दिवशी हृदय तयार होते. चौथ्या दिवशी पाठ बनते. पाचव्या दिवशी नाभी तयार होते. सहाव्या दिवशी कंबर बनते. सातव्या दिवशी मांड्या, तसेच 8व्या आणि 9व्या दिवशी गुडघे व पाय बनतात. यानंतर 10व्या दिवसाच्या पिंडदानाने त्या प्रेत शरीरामध्ये भूक आणि तहान जागृत होते. हे पिंड शरीर प्राप्त करून भूक आणि तहानेने व्याकुळ झालेला तो जीव 11वे आणि 12वे हे 2 दिवस भोजन करतो. त्यानंतर 13व्या दिवशी यमदूतांकडून माकडाप्रमाणे बांधलेला तो जीव यमलोकाच्या मार्गावर निघतो, जिथे त्याला मिळते ती उग्र आणि भयानक वैतरणी नदी, जिच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. पण हे सर्व तर फक्त एक ट्रेलर आहे. यमलोकात पोहोचल्यावर तुमच्या आत्म्यासोबत काय काय होईल हे सर्व जाणून घेण्यासाठी फॉलो करा